नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच बीड मधल्या आणखी एका प्रकरणाची चर्चा आता पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे आणि ते प्रकरण आहे महादेव मुंडे यांच्या हत्येचं. मुळात ही हत्या 1.5 वर्षांपूर्वी झाली आहे, पण या हत्येतले आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची तपासाची मागणी वेगानं केली जावी यासाठी आवाज उठवला, पण तरी देखील त्यानंतर केवळ फक्त आणि फक्त तपासी अधिकारी बदलले गेले, वेगळं काहीही घडलं नाही. आज या प्रकरणात 8वे तपासी अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी अंबाजोगाईचे कमलेश मीना म्हणून डीवायएसपी यांच्याकडे तो तपास देण्यात आला. पण या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर 1.5 वर्ष होऊनही अजूनही आरोपी मोकाट आहेत. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना कधी न्याय मिळणार? खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जसा आवाज उठवला गेला, त्या प्रकरणात एसआयटी स्थापन केली गेली, सीआयडीची मागणी देखील पूर्ण केली गेली, नंतर विशेष सरकारी वकील नेमले गेले, बीडच्या विशेष मकोका न्यायालयात खटला देखील सुरू झाला, पण महादेव मुंडे यांच्या हत्येचं गूढ मात्र अजूनही उकलत नाहीये. आणि याच दरम्यान अगदी 2-4 दिवसांपूर्वी पाटोद्याचे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळा बांगर यांनी मात्र या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन एक धक्कादायक खुलासा केला आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा म्हणजेच कराड पिता पुत्र आणि त्यांच्या टोळीचा सहभाग असून यांनीच ही हत्या घडवून आणल्याचा थेट आरोप केला. आणि यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महादेव मुंडे हे प्रकरण चर्चेला आलं. अर्थात याच दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी जेव्हा संवाद साधला गेला माध्यमांकडून, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता खूप झालं, 8 दिवसात आरोपी अटक करा. तुम्हाला आरोपी कोण आहेत हे देखील माहिती आहे. बांगरांनी या ठिकाणी जबाब त्यांचा देखील आता नोंदवायला हवा, हे सगळं म्हटलं. शिवाय जर 8 दिवसात आरोपी अटक झाले नाही तर मात्र मग मी पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करेल इथपर्यंत त्या बोलल्या. म्हणजे इतका टोकाचा अक्षरशः त्यांना त्रास झालेला आहे. आणि काल बाळा बांगर यांचा केज पोलिसांनी या बाबतीत जबाब देखील नोंदवलेला आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मी आज थेट संवाद साधणार आहे ते महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी. मुंडेताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. आवाज येतोय? येतोय सर. हा, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. हॅलो. हा, नमस्कार सर, बोला ना. मुंडेताई, मुळात मला असं म्हणायचंय की महादेव मुंडे म्हणजे तुमचे पती, 1.5 वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाली, तरी देखील अजून या प्रकरणात आरोपींचा सुगावा लागत नाही. आरोपी कोण आहे माहिती आहे, तरी देखील आरोपींपर्यंत पोलीस पोहोचत नाहीत. आणि या अनुषंगाने तुम्ही मध्ये उपोषण केलं, तुम्हाला वेगवेगळी आश्वासनं दिली गेली पोलिसांकडून, तपास अधिकारी बदलले, पण अजूनही प्रकरण जैसे ते आहे. पण बाळा बांगर या ठिकाणी त्यांनी जो खळबळजनक खुलासा केला, त्यामुळे कुठेतरी आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आलेलं आहे. तर तुमची या संदर्भात पहिली प्रतिक्रिया काय आहे? काय सांगता येईल तुम्हाला? काल बाळा बांगरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला. आपण असं म्हणू शकत नाही की या केसमध्ये काही असं पुढे झालं नाही म्हणून. आता परळीतल्या पोलिसांनी जे 12 महिने केलं ते एसपी सर करत नाहीत. एसपी सर त्यांच्या पद्धतीने चांगला तपास करत आहेत. एसपी सरांनी आम्हाला आरोपी निष्पन्न झालेत असं सांगितलेलं आहे, सांगितलं होतं. पण जेव्हा बाळा बांगर भाऊ जेव्हा समोर आले, त्यांनी जेव्हा माझ्या पाठीमागे एक भावासारखे उभे राहिले, त्यावेळेस जरा अजून आत्मविश्वास वाढला की एवढे आरोपी, एवढा माणसाचा तुकडा समोर ठेवला म्हणजे आता बघा ना, आपल्या परिवारातल्या माणसाचं जर असं कळालं तर माणसाची प्रतिक्रिया, त्या माणसाची प्रतिक्रिया काय असेल हे तुम्ही लक्षात, म्हणजे एकदम माणसाचा तुकडा ठेवला म्हणजे समोर, हे कशी घटना त्यांनी केली. आणि इथल्या पोलिसांनी किती दाबलं, मग का दाबलं प्रकरण, मग इथल्या पोलिसांना सहआरोपी करावं लागेल ना ह्या केसमध्ये. जर आता नवनीत कावत सरांना आरोपी, आता बाळा बांगर बहिणी सगळे आरोपीचे नाव तर सांगितले असतील त्यांच्या जबाबात, तर मग एसपी सरांनी इथले जे पोलीस होते
त्या तपासामध्ये त्यांना पण सहआरोपी करून अटक केलं पाहिजे. हा, अगदी बरोबर, तुमचं म्हणणं लक्षात आलं. मला एक जाणून घ्यायचं आहे, म्हणजे महादेव मुंडे यांची एवढी निर्घृणपणे हत्या का केली असावी, हा प्रश्न देखील अजूनही उपस्थित होतोय. मला तुम्हाला हेच विचारायचे की मुळात तुमचे पती व्यवसाय काय करत होते? कोण म्हणते की त्यांचा दुधाचा व्यवसाय होता, कोण म्हणत होतं पिग्मी कलेक्शन, किंवा कोण आधीमध्ये म्हणते की त्यांचा सावकारी पण धंदा होता. नेमका व्यवसाय काय करत होते? त्यांचा नेमका व्यवसाय होता महेश अर्बन बँक मध्ये पिग्मी एजंट होते. ते सुरुवातीला म्हणजे पिग्मी एजंट होते. पुन्हा नंतर सुंदर भाऊ गीते म्हणून आहेत, बबन भाऊ गीते यांचे मोठे बंधू इथं, त्यांच्या दुकानी मुनिमगिरी केली त्यांनी. आणि नंतर मग त्यांनी थोडं थोडं सावकारकी पण होती त्यांची, सावकारकी होती. आता थोडं थोडं प्लॉटची दलाली पण करत होते. म्हणजे असं त्यांचा एक म्हणून व्यवसाय नव्हता. ते ज्या व्यवसायामध्ये यश येईल त्यांना त्या व्यवसाय चालू ठेवायचे ते. आणि शेती पण अच्छा, होती अच्छा. मग त्याच्या. जी घटना घडली त्या दिवशीच्या आदल्या दिवशी ते आलेच नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. अगदी तुम्ही 6:30 वाजता सकाळी देवपूजा केलीत वगैरे असं देखील म्हणालात. आणि मग थेट हा. भास्कर केंद्रे या कॉन्स्टेबलचा फोन गेला, तो डायरेक्ट तुमच्या भाऊला, तुमच्या बंधूंना, म्हणजे सतीश फड यांना. तर हो. आदल्या दिवशी संध्याकाळी काय झालं होतं? जे ट्युशनला मुलं सोडली वगैरे, इथून जे सगळं घटनाक्रम घडलाय, तो नेमका काय घडला, काय झालं होतं त्या दिवशी? नेमकं म्हणजे त्या दिवशी अगोदर आमचं आता जे बांगर भाऊ म्हणतायत की हे आरोपी आहेत, म्हणजे आम्हाला अज्ञात व्यक्तीवर आम्ही केस दाखल केली आहे. कारण माझ्या नवऱ्याची अशी कुणाशी दुश्मनी नव्हती. मी पहिलेच सांगितलं आहे, ते राजकारणात नव्हते ना, अशी कुणाची त्यांची दुश्मनी नव्हती. पण झालं काय की एवढी क्रूर हत्या केली त्यांची. नेमकं हे कशातच नव्हते ना. मग त्या दिवशी ट्युशनहून लेकर आणून सोडले ना, त्या दिवशी इळबरता हसायलेलीच होते ते. असं त्यांच्या चेहऱ्यावर इतकं पण हे नव्हतं की माझं असं काही होईल म्हणून. डिप्रेशन मध्ये थोडे सध्या नव्हते त्या दिवशी तर. आणि आदल्या दिवशी एक म्हणजे त्यांनी एका माणसाला हे दिलेले होते पैसे व्याजाने, तर त्याने पैसे दिले नव्हते, त्याची नोटरी आणायला म्हणून त्यांनी 1 वाजेपर्यंत थांबले होते शुक्रवारच्या रात्री. आणि मग शुक्रवारच्या रात्री थांबले तर म्हणलं 1 कसं काय वाजला तुम्हाला यायला? तर म्हणले अशाला असं पैसे देत नाही, त्याची नोटरी आणायला गेलो होतो मी. बरं ठीक आहे म्हणलं. मग नंतर दुसऱ्या म्हणजे शनिवारच्या रात्री तर हे हे म्हणजे मर्डर झाला. पण त्या दिवशी 6:30 वाजता लेकरं सोडून गेले त्यांनी इथून. की मग त्यांना शनिवार होता उपवास. मी म्हणलं येतील. मग आदल्या दिवशी 1 वाजता आले होते ना. त्याच्यामुळे मनात असं काहीच नाही की कुणी काही करेल म्हणून. जर आपल्या माणसाची कुणाशी दुश्मनी असती तर आपल्याला किती बी चिंताच पडली असती ना, की आपल्या माणसाचं कोणीतरी काहीतरी केलं असेल म्हणून. मग आपला माणूस तसा नव्हताच ना, राजकारणात नव्हता की कुणाच्या दोषामध्ये नव्हता. म्हणून असा काही संशय बी आला नाही की असं कोणी करल म्हणून. असं मनात पण वाटलं नव्हतं. पण अचानक हे असं एकदम का झालं, कशामुळे झालं हेच अजून पुढं नाही ना. कशामुळे झालं म्हणलं तर आपल्याला तेव्हाच कळून जाईल की हे आरोपी आहे म्हणून. ओके, मग त्यांनी ट्युशनला जी मुलं होती ती मुलं सोडली वगैरे घरी, आणि ते खालच्या खालीच गेले असं तुम्ही म्हणाला होतात ना? हो ना, ट्युशनला म्हणजे 6:30 वाजता आणून पोद्दार शाळेत मुलं होती ना माझी, ती हा. होमी बाबाची टेस्ट होती. मग त्यांनी सोडले आणि तसेच खालचे खालूनच गेले. तरी पण मला हा. म्हणजे 4 वाजता त्यांनी सांगितलं होतं. 4 वाजता आले होते ना घरी त्या लहान्या मुलाला ट्युशनला सोडाय. तर म्हणले होते बर. स्वयंपाक करून ठेव. मग तर मला वाटलं आता 6:30 ला खाली आले. मी म्हणलं आता जेवण करून जातील बाहेर, म्हणजे गॅलरीतून 2 मजली घर आहे माझं ना. हा. गॅलरीतून बाहेर नव्हतं तर ते तसेच निघून गेले लेकरांना सोडून. नंतर आमचं बोलणं झालं नाही. हम्म. मग पुढचा जो सकाळ जेव्हा उजाडली, म्हणजे तुम्ही अगदी 5-5:30 वाजेपर्यंत जागे होतात वगैरे असं म्हणालात, पुढे काय झालं? तुम्हाला कोणी कळवलं हे? आम्हाला म्हणजे सकाळी जेव्हा मला देवपूजा ते केली मी सकाळी उठून. मी 3 वाजता उठली होती सकाळी. म्हणजे रविवारच्या पहाटे. हे मर्डर शनिवारच्या रात्री झाला. रविवारच्या हा. पहाटे 3 वाजता उठले तर कॅमेरे माझ्या घराला कॅमेरे मी ऑन केले. तर हा. खाली मला दिसलेच नाहीत. मला वाटलं एखादी जर मला जर जेव आलं नसलं तर बसलेली असतील खाली. काही वेळा झालेलं होतं आमचं तसं, की उशिरा बर. आलेले आणि खाली बसलेले. पण म्हणलं बसले असतील. तरी पण मी बघितलं तर नाहीच. मग तिथून पुढे मी आतमध्येच मला नंतर झोप आली नाही 3च्या नंतर. म्हणजे अशी बेचैनीच मनात राहिली, की कसं काय आले नाहीत, कसं काय आले नाहीत. आणि तुळजापूरला जायचं म्हणले होते त्या दिवशी.
मग मी मला मित्रांसोबत तुळजापूरला गेले असतील, त्याच्यामुळे मी एवढा काही मला असा इतका अत्याचार आणि इतकं माझं परिवार उद्ध्वस्त झालाय असं माझ्या मनात संशय सुद्धा नव्हता. मग मला असा काही शकच आला नाही ना. त्याच्यामुळे मी पुन्हा देवपूजा केली, अंघोळ केली. पुन्हा तुळशीला पाणी घालताना भाऊ खाली आला. म्हणजे किरायदाराला लेकरांना म्हणलं, जा किरायदाराकडून मोबाईल आणा. आणि मग लेकरांनी आणला तर फोन यायला. मग वडिलांना फोन लावला कनेरवाडीत, तर मग वहिनी माझी काय म्हणली, ताई तुम्ही रात्रभर काय केलं म्हणली, भावाला तुमच्या पोलिसांचा फोन आलाय असं म्हणले. तर लगेच भाऊ घरी न काही सांगता तसाच निघून आलेला होता इकडं, नुसता पोलिसाचा फोन आलाय म्हणून. पुन्हा मग खाली आला आणि मग खाली मी गॅलरीतच होती, म्हणजे मला बेचैनी झाली होती तिथून पुढे. नंतर तर मला काही कळणच गेलं. मग मी तसंच बसले आणि पुन्हा लगेच भाऊ खाली आला. मी आतमध्ये येऊस तर भाऊ आला आणि म्हणला, मला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्राचा फोन आलाय म्हणला, भाऊजी कुठे इथं? मी म्हणलं ते तुळजापूरला जायचं म्हणले, तिकडे गेले असतील, मग मोबाईल स्विच ऑफ येलाय. मग म्हणला काहीच, मला मला तिथून पुढे ते बोललाच नाही काही. तसंच ते खाली निघून गेला. माझ्या धीराला सांगितलं, धीर असे फिरायला गेलेले होते. धीरांना सांगितलं की वैद्यनाथ ग्राउंडवर या म्हणून, तहसीलच्या कार्यालयासमोर. वैद्यनाथ कॉलेजचा ग्राउंड आहे ना तो, आणि तहसील कार्यालय असं जवळच आहे, एकच आहे सगळं. मग मला वैद्यनाथ कॉलेज समोर या तसं म्हणलं की मग आमचे धीर पण निघून गेले, सगळे निघून गेले. मला कुणीच काही सांगितलं, मला 10 वाजेपर्यंत यांनी मर्डर झालाय म्हणून सांगितलं नव्हतं, 10 ते 11 वाजेपर्यंत. अच्छा. आता त्या ठिकाणी जेव्हा हे दोघं गेले, म्हणजे तुमचा भाऊ देखील आणि जे तुमचे मेहुणे, बरोबर, धीर धीर, हे जेव्हा गेले त्या दिवशी तिथं त्यांनी जे काही पाहिलं, त्यावेळी मी तुमच्या भावाची देखील प्रतिक्रिया ऐकली होती. ते म्हणाले की इतकं निर्घृणरित्या त्यांना मारलं होतं, इतकं भयानक स्वरूपात त्यांना मारलं होतं. आणि त्यानंतर पी.आय. सानप, जे त्यावेळी तपासी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याकडे तो तपास गेला. 28 डिसेंबरला 6 जणांचे त्यांनी नंबर काढले असं सांगितलं. आरोपी निष्पन्न झालेत असं म्हटलं. आणि त्यावेळी काहीतरी सपकाळ म्हणून कोणतरी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी गेले होते आणि 2 दिवसातच त्यांची प्रमोशनवर बदली झाली पाटोद्याला. आणि मग ते हरगावकर म्हणून आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी कॉम्प्युटर कॉन्स्टेबल, त्यांना कॉम्प्युटर मधलं काहीतरी कळत होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं. ती पण ऑर्डर तुमच्या भावानं काढली डीवायएसपी कडून, आणि त्यांना देखील ते 6 नंबर सापडले. पण नंतर मात्र या केसमध्ये पुढे काय झालंय कळलंच नाही. कारण की या केसमध्ये आतापर्यंत इतके तपासी अधिकारी बदलले गेलेले आहेत, तर जे मूळ सानप आहे, ज्यांच्याकडे हा मूळचा तपास होता आणि जे डीबीचे पोलीस अधिकारी त्यांच्या हाताखाली काम करत होते, त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांना कधी तुम्ही भेटलाय का नाही? त्यांना मी भेटले होते. म्हणजे मी किती 6 महिने, म्हणजे 3 महिने तर मी माझ्या होशमध्ये नव्हते. जेव्हा माझा मॅडमनी, कविता मॅडम होत्या त्यावेळेस ऍडिशनल म्हणून अंबाजोगाईला, त्यांनी माझा जेव्हा बयान घेतला त्यावेळेस तर मी त्यांना विचारा भानातच नव्हते. मी 3 महिने म्हणजे अशी कशातच नव्हते. हे प्रकरण झाल्याच्या नंतर म्हणजे कशातच नव्हते. त्यावेळेस सगळं भावानी बघितलं माझ्या. जे काय करायचं ते भावानी केलं. आणि दीर बी कसे, आमच्या घरामध्ये कोणावर केस नाही, काही नाही. की आम्ही पोलिसाची पायरी चढली ते पहिल्यांदा चढली आमच्या फॅमिली मेंबर मधून इकडून, सासरच्या घरच्यांनी. तर ह्यांना असं पोलिसाबाबतीचं काहीच माहित नव्हतं. मग जे करणार ते माझा भाऊच करणार होता सगळं. मग माझ्या भावानी होईल तेवढं त्याच्या ह्यानं प्रयत्न केले, पण काय माहिती कोणाचा दबाव आला, काय झाला. मग सानप सरांची बदली केली. नंतर 2-3 पी.आय. आले त्या सानप सरांच्या बदलीवर. ह्या केस पर्यंत आतापर्यंत 7 पी.आय. झाले असतील परळीतले आतापर्यंत. मग हे बदली आता तपास कमलेश मीनाकेच्या यांच्याकडे. बरोबर. तर आता मला असं म्हणायचंय, ज्या दिवशी त्या आझाद चौकापासून 300 मीटर अंतरावर मोटारसायकल पहिल्यांदा सापडली, त्यावेळी डेड बॉडी नाही सापडली. पण दुसऱ्या दिवशी मात्र जिथं मोटारसायकल सापडली तिथून अगदी 50 मीटर अंतरावर त्यांची डेड बॉडी सापडली. मग रात्री गाडी सापडते, डेड बॉडी सापडत नाही, आणि दुसऱ्या दिवशी सापडते. हा काय प्रकार आहे? अशा वेळी पोलिसांना विचारलं नाहीत का नेमकं काय घडलं बाबा हे? मग पोलिसांना दबाव कुणाचा आहे? पोलिसांना रात्रीच मर्डर झालेलं कळालं असेल ना. गाडी न्यायची मग पोलिसांना कळती त्या टायमिंगला. मग डेड बॉडी का पोलिसांना दिसली नाही? मग हे प्रश्न किती मोठा आहे आता. हे
सगळ्या पोलीस प्रशासनालाच आपण विचारलं पाहिजे ना, तुम्ही मग गाडी नेली, बॉडी कशी तुम्हाला सापडत नाही? त्या एक्झॅक्टली. स्टॉपवर 50 मीटर किती 100 पावलावर बॉडी होती. 100 पावलावर बी नाही म्हणा. मी तर अजून त्या स्पॉटवर गेलेली नाही. मला माहिती पण नाही अजून. त्या स्पॉटहून मला भाऊनं अजून कधी जाऊ दिलेलं नाही, ज्या ठिकाणी हे झालं ते. नाही, तर खरंच आहे. कसं म्हणजे तुम्ही त्या हां, ठिकाणी कशा काय जाऊ शकता? तुमचे पती हां. होते ते मला आणि मला काहीच जाऊ दिलं नाही. मग तर मला पोलिसांना एवढंच विचारायचंय, की का तुमच्या घरातलं असतं तर तुम्ही असं केलं असतं का? आता डायरेक्ट भाऊ बांगर काय म्हणतात, की माझ्या समोर टेबलावर मांस आणून ठेवलं. इतकी क्रूर हत्या कुणाची केलेली आहे का इथून मागं? मांस आणून ठेवलं म्हणजे पोलीस प्रशासनाला किती त्यांच्या वर्दीला धाग आहे ना. पण कावत सरांनी जे थोडंसं आम्हाला म्हणजे सहानुभूती दिली होती. ज्यावेळेस संतोष भैया देशमुखचं प्रकरण झालं, त्यावेळेस त्याच्या अगोदरच दस्तावेज काढायच्या अगोदरच मी कावत सरांना एकदा भेटून आले होते, की "सर परळीतल्या पोलिसांनी काही केलं नाही, तुम्ही प्रयत्न करा" म्हणून. त्यावेळेसच मला सर म्हणले होते, की "ताई मी काही का होईना जोपर्यंत आहे तोपर्यंत आरोपी अटक करील." मग आम्ही त्यांच्या त्या विश्वासावरच आतापर्यंत चालत आहोत. मग आता एस-पी सरांना माझं एवढंच म्हणणं आहे, सर जे बाळाभाऊ बांगर म्हणतायत, ते खरोखर आहे का? त्यांच्या देखत मास्क ठेवलं होतं का? त्यांचे ज्या ठिकाणी ठेवलं तिथं तर कॅमेरे असतील ना, सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. ह्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे तर असणारच ना. जे मोठे लोक आहेत त्यांच्या. कॅबिन पस्तर कॅमेरे असतात त्यांच्या. मग त्यांचे कॅमेरे तपासा, ह्यांचा जबाब घ्या आणि आरोपीला तत्काळ अटक करून मला न्याय द्या. बरोबर आहे. आणि तुम्ही परवा पण असं एक म्हणाला होतात, की जे अधिकारी आहेत, तपासी अधिकारी त्यांनीच पोलिसांना विचारलं होतं, की बाबा नेमकं काय चालू आहे हे? तर त्यात पोलिसांना दबाव आहे का कुणावर किंवा कुणाचा फोन आला असं तुम्ही एक म्हणाला होतात. पोलिसांच्या तपास अधिकारी तुमच्या समोरच फोन आला कोणाला तरी. ते काय नाही, नेमकं नाही. घडलं होतं? ते काय झालं होतं, मी नवनीत कावत सरांकडे गेली होती ना, ज्यावेळेस नवीन नवीन आलते कावत सर. दसाईबाईंनी आपलं हां, प्रकरण काढायच्या अगोदर बाहेर. तर हां. त्यावेळेस मी भेटायला गेले, तर त्यावेळेस मला म्हणले, "परळीत जा आणि परळीच्या पी-आय सरांना व्हिजिट द्या." तर त्यावेळेस हं, परळीचे पी-आय सर मला काय म्हणले होते, "कलमा बदलल्या" म्हणले, "आता ह्या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही." हं. कलमा बदलल्यात म्हणले, "ह्या केसमध्ये काहीच होऊ शकणार नाही." मला डायरेक्ट परळीच्या पी-आयनी सांगितलं होतं. कोण होते मग ते? मी म्हणलं, "असं कसं होऊ शकल?" त्यांचं मला नाव माहिती नाही. बरं. पण मी जेव्हा उपोषण केलं त्यावेळी ते आले होते सर. मला नाव माहीत नाही त्यांचं. त्यावेळेस ते उपोषण जागी आले होते ते पी-आय. तर ते हं, मला म्हणले डायरेक्ट कलमा बदलला म्हणले, "आता न्याय भेटू शकत नाही." की आरोपी आम्हालाच माहिती नाही तर तुम्हाला आम्ही काय सांगावं? आता हं. सानप सरांना आरोपी माहिती झाले होते. सानप सर असं थोडंच की आरोपीची नावं न लिहिता तिथून व्हिजिट म्हणजे सोडून गेले होते. ती फाईलमध्ये त्यांनी ठेवलेलंच असेल ना काहीतरी त्यांचं असेलच काहीतरी की कोणत्या केसमध्ये आपण काय-काय प्रोसेस केली ती लिहिण्याची पद्धत तर असेल ना पोलिस स्टेशनमध्ये. मग मग सगळं तुम्ही सानप हे सर लिहून गेले असतील ना. मग तुम्ही हे कावत सरांना सांगितलं नाही का, की सानप सरांना विचारा म्हणून, की त्यांनी कुठले आरोपी निष्पन्न केलेत म्हणून? मी विचारलं होतं ना कावत सरांना. मग मग तर काय कावत म्हणाले सर काय ते? म्हणले, "तुम्ही अजून परळीला व्हिजिट द्या" म्हणले. तिथले सर काय-काय बोलतात ते पहा म्हणले. मग मी गेले होते त्यावेळेस डी-वाय-जी आपले चोरमुले सर पण होते त्यावेळेस तिथं. म्हणजे हे संतोष भैयाच्या प्रकरणाचीच काहीतरी मीटिंग होती इथल्या पोलिस स्टेशनला. ते हं, काहीतरी पत्र लिहीत होते वाल्मी कराड ह्यांच्याबद्दलच. तर त्यांची हं, काहीतरी मीटिंग होती. हं, मीटिंग होती मग त्या मीटिंगमध्ये मला तर अगोदर इथले पी-आय दिसल्या म्हणले, तुम्ही बाहेर जा" म्हणले. पण हं, डी-वाय-जी चोरमुले सर काय म्हणले, "ताई काय काम आहे मध्ये या." मला त्यांनी बोलून घेतलं बरं मीटिंगमध्ये चोरमुले सरांनी. बोलून हं, घेतलं मग तिथून यलमाटे म्हणून एक तिथं हे आहेत कॉन्स्टेबल. तर त्यांना बोलून घेतलं. त्यांनी माझ्या भावाला सांगितलं होतं, की वरून बंगल्यावरून फोन आले तर म्हणून तपास थांबविलाय म्हणून डायरेक्ट सांगितलं होतं. हं, बंगल्यावरून फोन आला म्हणून तपास थांबविला. मग बंगला कुणाचा आहे आपल्या परळीत? एकमेव हं, धनंजय मुंडे साहेबांचा. आणि त्यांचा आधिपत्ता कोण बघत होतं? वाल्मिक कराड हं, बघत होता. हं. बघत होते का नाही? मग हे तर सगळ्यांनाच माहिती हे काही चोरून नाही, लपून नाही. सगळ्यांना माहिती की सगळं बंगल्याचं काम वाल्मिक कराड करत होते म्हणून. मग मग फोन कुणाचा गेला? त्याच्यामुळे तर मी सानप सरांचे सीडीआर मागत होते, की त्यांना नेमका फोन कुणाचा गेला? आणि ते आम्हाला पोलीस निरीक्षकांनी सांगितलं, त्या यलमाटे सरांनी, की आम्हाला बंगल्यावरून फोन आला म्हणून आम्ही तपास थांबवला. मग हं. ह्यांच्या घरातलं प्रकरण असतं तर यांनी बंगल्यावरून फोन आलेच थांबविलं असतं का? कुणाचं बी झालं तर. इतकी क्रूर हत्या झाल्यास कुणीतरी तपास थांबवला असता का? मला हे म्हणायचंय. का तर आम्ही गरीब कुटुंब आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही फक्त. बाकी काहीच नाही. आमच्या मागे सपोर्टला कुणी राजकीय नाही. तुम्ही राजकीय नाही म्हणून तुम्ही आम्हाला न्याय भेटला नाही त्यावेळेस.
तुम्ही तुमचे जे पती म्हणजे महादेव मुंडे यांच्या तोंडून कधी वाल्मिक कराड हे नाव ऐकलं होतं का याच्या आधी? नाही, कधीच नव्हतं ऐकलं सर. कधीच कधीच ऐकलं नव्हतं. नव्हतं. मी काय म्हणते, कधी ऐकलं नव्हतं आणि कधी काहीच केलं नव्हतं. मग अच्छा. मी डायरेक्ट नाव घेतले असते ना त्याच वेळेस. हा, मग आता बाळा बांगरांनी जो दावा केलेला आहे की महादेव मुंडे यांचं मांस काढून त्या वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवलं, त्या मारेकऱ्यांना गिफ्ट म्हणून त्यांना गाड्या देखील त्यांनी भेट दिल्या वगैरे, असं बरंच काय काय ते पत्रकार परिषदेत बोलले. त्यांनी जबाब देखील आता नोंदवलेला आहे. अर्थात तो गोपनीय जबाब आहे. पण आता मला प्रश्न असा तुम्हाला करायचा आहे की परवाच तुम्ही असं म्हणालात की आता जर बाळा बांगर हे स्वतः त्या ठिकाणी जबाब आपला नोंदवलेला आहे आणि या प्रकरणात आता आरोपी कोण आहे हे ऑलरेडी सानपांना पण माहिती आहे, मग त्यांचे सीडीआर पण काढा आणि बाळा बांगरांनी नोंदवलेला जबाब ते तपासून आता जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांना अटक करा, अशी मागणी तुम्ही कावतांकडे केली आहे का? हो ना, मग माझं एवढंच म्हणणं आहे ते बाळा भाऊ जे सर भाऊ जे आहेत, जे माझ्या भावासारखे पाठीमागे उभे राहिले त्यांच्या समोर घटना झाली आहे ना. ते पण पोलिसांना जबाब घेऊन खरं आहे, नाही खरं आहे, हे पण पाहिलं पाहिजे ना. म्हणजे विटनेस म्हणून ते स्वतः खुद येत आहेत ना. मग त्यांच्यापाशी काहीतरी सबूत असल्याशिवाय ते एवढे महाराष्ट्राला पागलवाणी सांगत आहेत का? की माझ्या देखत एवढं एवढं ओपनली नाव कशी काय सांगू शकतात? त्यांच्यापाशी सबूत असेल ना, की यांच्या देखतच खून झालाय म्हणून. मला हे म्हणायचं की हम्म. त्या बोला बोला बोला. त्यांचा जबाब घेऊन खरा खोटा नाही पाहिजेत. हा. हॅलो, बोला. माझं माझं म्हणणं एवढंच आहे, की कावत सरांनी जे आज बाळा भाऊ जे जबाब देत आहेत, की त्यांना माहिती असेल ना खरंच आरोपी हेच आहे म्हणून. म्हणून ते इतके पुढे आले आहेत ना. असं इथून मागं कुणीच आलं नाही ना. इतकं म्हणजे एवढं महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगत आहेत ना, की हेच आरोपी आहेत आणि ह्यांनी माझ्या देखत खून केला आहे. मग ह्यांची सत्यता काहीतरी असेलच ना. सत्यता असल्याशिवाय हे इतके पुढे आलेत का? मग एवढंच आहे, की आरोपी यांनी अटक करावं तात्काळ. ते ओपनली नावं सांगत आहेत ना, की माझ्या देखत खून झाला आहे म्हणून. बर, आणखी एक ताई मला एक असा प्रश्न करायचा आहे. म्हणजे पतीची हां. हत्या झाल्यानंतर आतापर्यंत या 1.5 वर्षात तुम्हाला कुणाचे काही दबावाचे धमकीचे काही फोन आले का? नाही, नाही. कुणाचे धमकीचे फोन बी आले नाहीत आणि काहीच नाही. नाही, आम्हाला कुणाचा दबाव पण नाही. आम्ही 2-3 वेळेस गेला होता. साहेबांकडे गेला, ताईकडे गेलात. पण त्यांनी बी आम्हाला काही दबाव टाकला नाही या. म्हणजे ते आम्ही जे पोलिसांना व्हिजिट द्यायचं ते ते म्हणजे त्यांना पोलिसांना दबाव कुणाचा आला हे तपासलं पाहिजे. सीडीआर मग त्यासाठीच मी मागत आहे ना. हम्म, सीडीआर हम्म. कशासाठी मागत आहे? सानप सरांचा जे सीडीआर मागत आहे, ते त्याच्यासाठीच मागत आहे, की पोलिसांना दबाव कुणाचा आला? आम्हाला दबाव कुणाचा नाही. पण पोलिसांना दबाव का आला ह्या मग केसमध्ये? तुम्ही तुम्ही आता मग लेखी काही निवेदन दिले का कावत साहेबांना की सीडीआर काढा म्हणून? उपोषणाच्या वेळेसच दिलं होतं. नंतर व्हिजिटला गेलो त्यावेळेस दिलं होतं, की त्याच्यावर पुढे त्याच्यावर सानप काय झालं पुढे? सरांचं भास्कर केंद्रे आणि गोविंद भताने आणि एलमाटेस आणि विष्णू फड एवढ्यांचे हा, सीडीआर काढा म्हणून. मग काय झालं पुढे? सीडीआर नाही, काहीच नाही. काहीच केलं नाही केसमध्ये. असंच शांत करतेत, चुपचाप बसतेत. अजून चालू होतंय. अजून प्रेस कॉन्फरन्स दिली, की अजून थोडंसं सांगतेत. अजून शांत बसतेत. आरोपी नाही, काही नाही. एवढंच करायचं का? लेकरं शिकवायचे का? हे सारखं करत राहायचं न्यायाची प्रतीक्षेमध्ये? आ? काय करायचं? आमदार मग सुरेश धस आमदार सुरेश धस यांनी जो आवाज मध्ये उठवला, तुमची भेट घेतली, कुटुंबियांची भेट घेतली, या सगळ्या प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता. परत सुरेश धस यांनी या प्रकरणात काही या संदर्भामध्ये सहकार्य केलंय का? नाही, ते पण कावत सरांना भेटतायत. मग तर दबाव कुणाचा येतो हेच मला कळत नाही ना. सगळे हॅलो, हा बोला. हॅलो. संवाद हॅलो. साधतात. आता हा तरी सुप्रियाताई हॅलो. आता हा, तरी बोला बोला. सुप्रियाताई संवाद साधतायत, साहेब बोलतायत. पुन्हा मग आता तरी सपोर्टला थोडीसं काहीतरी आशेची किरण दिसली होती त्यावेळेस. पुन्हा अजून हा, प्रकरण शांत केलं. मग तर हे जे भाऊ समोर आले त्यांनी डायरेक्ट सबूत होतं म्हणतायत, स्वतः फिर्यादी देतो म्हणतायत. मग काहीतरी सत्यता असेल ना, म्हणून नवनीत कावत सरांनी तात्काळ आरोपींना अटक करावी ह्यांचा जबाब घेऊन. बर. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही एक परवा स्पष्टपणे म्हटलात की यांचे सीडीआर काढा, आरोपी आता निष्पन्न हां. झालेलेच आहेत.
आणि यांचा बाळा बांगरांचा पण जबाब आहे, आता तोही नोंदवला गेलेला आहे. तर आता तुमचं पुढचं पाऊल काय या प्रकरणात? नेमकं तुम्ही पुढे काय करणार? कारण की आता मुळात बाळा बांगरांचा पण जबाब नोंदवला, त्यामुळे आता या केसला गती मिळणार आहे. खरं तर ही केस पण फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे. जसं संतोष देशमुख यांचा जीव गेला तसा महादेव मुंडेंचा पण जीव गेलेला आहे. आणि प्रत्येक माणसाचा जीव हा सारखाच आहे, त्यात वेगळं काय आहे? जसा त्यांना न्याय मिळवण्यासाठी फास्ट ट्रॅक केसची धडपड चालू आहे धनंजय देशमुखांची, त्या खटल्याची सुनावणी सुरू झालेली आहे, एसआयटी नेमली गेली, सीआयडी तपास झाला, तसं तुमच्या प्रकरणात पण आता तुम्ही काही मागणी करताय का नाही? सर आम्ही बी एसआयटीची मागणी केली, सीआयडीची मागणी केली, मग तरी तर सानप सरांना आरोपी माहिती आहेत, मग एसआयटी सीआयडीला हे पुढे कशाला हे करतील? सानप सरांना पूर्णच्या पूर्ण आरोपी माहिती आहेत. सानप सरांना माहिती आहेत, चोरमुले सरांना माहिती आहेत. कारण चोरमुले सर पण त्या स्टॉपवर आलेले होते ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस. त्यांना पण हो, पण सगळी मध्ये माहिती सुरेश असणारच धस झाली ना. चोरमुले मध्ये सरांकडे सुरेश जेव्हा हा बोला बोला. चोरमुले सरांकडे तपास दिलता त्यावेळेसच मी भाऊला म्हणलं होतं, भाऊ कसं काय लगेच ह्यांच्याकडे तपास दिला, ह्यांना तर पूर्ण माहिती आहे, मग हे काय करणार आपल्या केसमध्ये? तरी पण ते म्हणले 4 दिवस मला पेपर वाचायचे, तरी पण आम्ही दिले 4 दिवस. सगळं असताना स्टॉपवर येऊन सगळी माहिती असताना अजून जर पेपरच तपासायचे म्हणतात तर हे काय तपास करतील? ज्यावेळेस मी त्यांची भेट घेऊन आले त्यावेळेस माझ्या भावाला म्हणलं होतं, हे काय करतील? मग भाऊ म्हणला आम्ही फक्त नवनीत हा बोला. सरांवर विश्वास ठेवून ही केस आता चालवत आहोत. एका आशेचा किरण आहे, बाकी कोणत्याच पोलीस अधीक्षकाचा आम्हाला विश्वास नाहीये. बर. मुंडेताई, मध्ये सुरेश धस यांनी एक असं स्टेटमेंट केलं होतं की पीआय सानप यांना ऑलरेडी आरोपी डिटेक्ट झाले होते, 6 आरोपी आहेत असं देखील ते म्हणाले होते, पण त्यांना फोन गेला आणि सांगितलं गेलं की पकडायचं नाही, त्याच ऐवजी कुठल्या तरी दुसऱ्या आरोपींना पकडा. त्यावर त्यांनी असं सांगितलं की मी असं करणार नाही, त्यापेक्षा मी इथून बदली करून घेईन, आणि मग ते बदली करून गेले, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं. हॅलो. सर काय म्हणजे घ्या तुम्ही संभाजीनगरच्या न्यायालयात केस टाका. तुम्ही समजून घेऊन संभाजीनगरला केस टाका न्यायालयामध्ये, तर आमची केस चालू आहे संभाजीनगरला. त्याच्यात बी आम्हाला काहीच न्यायाची भूमिका नाही आहे. त्याच्यात पण काहीच नाही. आम्ही त्याच्यात एसआयटीची सीआयडीची मागणी केली आहे, तरी पण आम्हाला काहीच नाही आमच्या केसमध्ये. मग का देत नाहीत आमच्या केसमध्ये एसआयटी सीआयडी? हे पण प्रश्नच आहे ना. त्याच्यासाठी मी उपोषण केलं, एसआयटी सीआयडी दाखल करून माझ्या नवऱ्याला न्याय द्या म्हणून. तरी पण नाही, तुम्ही आता या ह्यांची दरम्यान काहीच न्यायाची भूमिका नाही आम्हाला अजून पोलिसांना. बाळा बांगरांनी आता जे काही मध्ये या दरम्यान खुलासा केला आणि मग नंतर आता जबाब नोंदवला, तर तुमचा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्ट झालाय का? तुम्ही त्यांची भेट घेणार आहात या प्रकरणामध्ये? भावासारखे तुम्ही माझ्या मागे उभं राहिलं तर यापुढे देखील आता खंबीरपणे उभे राहा म्हणून. हा, मी भेट घ्यायला तर घेणारच आहे त्यांची. मग तर आमचा काही अजून संवाद झालेला नाहीये. म्हणजे बाळाभाऊ सोबत आमचा बांगर ह्यांच्यासोबत आमचा काही संवाद अजून झाला नाही, पण भेट घेणार तर आहोतच आम्ही. आमचं परिवार घेणारच आहे त्यांची भेट, कारण त्या भावासारखे आमच्या समोर आले आहेत. माझ्या कुटुंबाला न्याय द्यायला इतकं कोण कोण येणार आहे समोर, सांगा बरं? कोणी डायरेक्ट कोण म्हणणार आहे की आमच्या देखत खून झालाय म्हणून? मग काहीतरी सबूत असतील त्यांच्यापाशी, मग ते कावत सरांनी सबूत घ्यावे तर आरोपी अटक करावं, हेच आमची मागणी आहे ना. नक्कीच. मुंडेताई, आता एक शेवटचाच फक्त प्रश्न विचारतो, कारण की आता या केसला खरं म्हणजे खऱ्या अर्थानं गती आलेली आहे. बाळा बांगरांचा देखील जबाब नोंदवला गेलेला आहे आणि आता निश्चितपणे पोलीस या प्रकरणात ज्या जबाबामध्ये जे काही आरोपींची नावं निष्पन्न होणार आहेत त्या अनुषंगानं तपास करतील आणि त्यांना लवकरात लवकर अटक करतील अशी आशा बाळगायला हरकत नाहीये. पण तुम्ही देखील स्वतःहून आता पुढाकार घेऊन या प्रकरणात नवनीत कावत यांची विशेष भेट घेऊन त्यांना या प्रकरणामध्ये असं सांगणार आहात का की बाबा आता या संदर्भातला खटला लवकरात लवकर उभा राहणं गरजेचं आहे, 1.5 वर्ष उलटून गेलेलं आहे, चार्जशीट तर खूपच लांब राहिलं, तर या संदर्भात तुम्ही कधी आता कावत साहेबांना भेटणार आहात? त्या संदर्भात तुमची मागणी काय असेल? हॅलो. हॅलो.
हॅलो 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 हा हा बोला. हा बोला. हॅलो हॅलो आवाज येतोय? हॅलो हॅलो मुंडे आवाज येतोय माझा? हॅलो हा हॅलो, हा बोला सर. आवाज येतोय? हा येतोय सर. हा मला मी जो शेवटचा प्रश्न केलाय तो तुम्ही ऐकलात? हो ऐकलाय सर. माझं एवढंच आहे की मी आता मंगळवारी जाणार आहे एसपी सरांना भेटायला. एसपी हा सरांना बोलणार आहे याबाबत, की हे 2 दिवसात आता ह्यांनी काय केलं जॉब घेऊन. नाहीतर मग मी डायरेक्ट शुक्रवारी जाऊन माझ्या लेकरांचं देखत एसपी ऑफिस समोर आत्मदहन करणार आहे. हे शेवटचा पर्याय आहे माझ्या परिवाराला आता. कारण एवढं नाही समोर नाही येऊन मुंडेताई, नाही तर एवढं बी करून आरोपी अटक करत नाहीत, आपण न्यायाची काय भूमिका करायची त्यांच्याकडून आता? काय करायचं शेवटी? पर्याय म्हणून काय ठेवलाय त्यांनी आमच्या पुढं? डायरेक्ट मी लेकरं घेऊन आत्मदहन करणार आहे शुक्रवारी. मुंडेताई असं काही करू नका तुम्ही. आणि मला एवढंच म्हणायचं की आता 1.5 वर्ष जो तुम्ही संयम बाळगलेला आहे न्याय मिळवण्यासाठी, नाही हो तसाच सर, संयम बाळगा. आता तुमचं ना, आता लेकरांचं शिक्षण आहे, न्यायासाठी हिंडायचं आहे. मी काय करायचं सांगा? एक फॅमिली आता माझ्या सपोर्टला कोण आहे माझ्या पाठीमागं? माझा नवरा होता ते माझं सगळं होतं. पण आता मी लेकरं जगवायचे का आता हे न्यायासाठी ह्यांच्या मागं सारखं फिरायचं? जे 18 महिने मी शांत राहिले, की एवढंच की मला फक्त आरोपीचे नावं आणि माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी मी थांबले नाही तर त्यावेळेसच माझं हे झालं असतं माहितीये का? पण आता आता हे संयमाच्या बाहेर गेलेलं आहे प्रकरण. जेव्हा त्या बाळाभाऊनी सांगितलं, की मांसाचा तुकडा असं समोर ठेवला होता त्यावेळेस माझी काय प्रतिक्रिया हे झालं होतं ते माझी मला माहिती आहे. मुंडेताई तुम्ही आता म्हणजे मला पण काही बोलता येत नाही ह्या विषयावर. खरं म्हणजे ते तुमचे पती आहेत आणि अशा वेळी जेव्हा अशी एखादी माहिती मिळते की आपल्या पतीबाबत नेमकं यांनी काय निर्घृण कृत्य केलेलं आहे. मला माफ करा, मी तुम्हाला रडवण्याचा उद्देश नव्हता, पण मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही जे काही म्हणताय की मी मंगळवारी नवनीत कावत यांना भेटायला जाणार इथपर्यंत ठीक आहे, पण शुक्रवारी मी माझ्या लेकरांचं आत्मदहन वगैरे असं काही करू नका. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये अख्खा महाराष्ट्र, महाराष्ट्राची जनता, सगळे प्रसार माध्यम त्यांच्या मागे उभे राहिले म्हणून आज ती केस कोर्टात चालू आहे. तर सर तुम्ही देखील त्या दिवशी जे खुलासा त्यांनी केला ना, त्यावेळेस पासून असं माझं एवढं हे झालं नाही. मांसाचा तुकडा ठेवला म्हणजे आपल्या माणसाचा त्याच माणसासमोर म्हणजे तुम्ही बघा ना हे काय असेल ते. कसे क्रूर एवढे एवढे कसे राक्षस वृत्तीचे माणसं असतील, की असं करू शकतील म्हणून. नाही नाही नक्कीच हे जे कोण आहेत ते क्रूर आहेत, हे नीच आहेत आणि यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. यांना फासावरच लटकवलं गेलं पाहिजे, मग त्यांना तो कोणीही तात्काळ असो. फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे या आरोपींना. नक्की नक्की म्हणजे या बाबतीत काही वादच नाही, कारण की असं कोण करतं का? म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारलंय का नाही तर त्याचा पुरावा द्या. पुरावा देण्यासाठी त्यांचं माऊस काढून त्या आरोपीच्या समोर टेबलावर ठेवलं जातं आणि त्याच्यावर तो त्यांना गिफ्ट देतो गाड्या वगैरे. हे अत्यंत ज्यावेळेस निंदनीय आहे. ज्यावेळेस त्यांची महाराष्ट्रावर ही बाईट ऐकली, लाजिरवाणी मी घटना आहे. बाळाभाऊची जी बाईट ऐकली होती त्यावेळेस, त्या दिवशी सर एवढी मी हे झाले होते ना, माझं असं असं वाटत होतं की आत्ताच्या आता आपण आत्महत्या करावं. काय आहे आपला जगून उपयोग, की आपल्या नाही नवऱ्याला नाही आपण न्याय देऊ शकत नाहोत. नाही नाही तुम्ही असं काही करायचं नाही, कारण की मुलं आहेत आणि त्यांना काय आहे शिकवायचं आपल्या आहे, तर मोठं आपण करायचं. आपण आपल्याला न्याय देऊ नवऱ्याला न्याय देऊ शकत नाही तर आपल्या जीवनाचा काय उपयोग आहे असं वाटू लागलं त्या दिवशी. इतकी हे क्रूर बघा हत्या मला केली. तुम्हाला एकच म्हणायचंय, पाहत ऐका असताना. ऐका ताई, ऐका मला काय म्हणायचं ऐका. संतोष देशमुख यांच्या पत्नीवर देखील आज तेच संकट आहे जे संकट तुमच्यावर आहे. पण त्या ठिकाणी ते देखील तितक्याच दुःखात आहेत जेवढे तुम्ही दुःखात आहात. पण ते संयमाला लढतायत आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या पतीला किंवा आपल्या भावाला, आपल्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी ते रस्त्यावर उतरतायत. त्यामुळे या प्रकरणात देखील निश्चितपणे न्याय मिळेल. तुम्ही संयम सोडू नका. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. न्याय तर तुम्हाला 100% मिळणारच. कारण की आताच तुम्ही म्हणालात
खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा आमदार सुरेश धस असतील, अनेक जण, म्हणजे मी एक दोन नावं फक्त घेतो याचा अर्थ असं नाही, अनेक महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी, सगळं सरकार, शिवाय एसपी देखील तुमच्या मागे आहे उभे, आणि अख्खी महाराष्ट्राची जनता उभी आहे. तुम्ही शुक्रवारी गेलं तसलं काही आत्मधनाचे वगैरे असलं काही विचार डोक्यात आणू नका. मी तर म्हणतो मंगळवारी तुम्ही कावतांची गाठ. सर त्यांनी पर्यायच ठेवला नाही समोर, काही पोलीस अधीक्षकांनी काही पर्यायच ठेवला नाही माझ्या समोर. नाही, पण आता बाळा बांगरांनी जबाब दिलाय त्यानुसार पुढे काहीतरी आरोपी निष्पन्न होतील ना, आणि एकदा आरोपी कोण ते शांत करत आहेत, असंच प्रकरण शांत करत आहेत, अजून चालू करत आहेत, अजून शांत करत आहेत. न्याय कधी भेटणार? न्यायासाठी किती प्रतीक्षित आहोत आम्ही. त्यांच्या आईची हालत येऊन बघा तुम्ही, त्यांच्या आईची हालत काय झाली ते. नाही ताई, एक आणखी एक महत्वाचा मुद्दा, 18 महिन्यांमध्ये जो आवाज मागच्या 2-4 महिन्यांमध्ये उठवला गेला, तो सुरेश धस, मग सुप्रियाताई सुळे या सगळ्यांनी आवाज उठवला. नंतर हे प्रकरण शांत झालं, मी मान्य करतो. पण पुन्हा एकदा कोणतरी धावून आलेलं आहे, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या भावाप्रमाणे. त्यामुळे या गोष्टीत न्याय मिळणार आहे, कारण की हे प्रकरण तसं सहजासहजी थांबणार नाही. ज्यांनी कर्म केली त्याला फळ भोगावीच लागतील. मग बाळा बांगर यांच्या रूपाने का होईना, पण कोणतरी धावून आलंय ना पुढे. आता मला एवढंच म्हणायचंय की जी केस या संदर्भामध्ये जे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेलं आहे पटलावर, तर हे कोर्टापर्यंत कसं जाईल आणि या सगळ्या प्रकरणातले आरोपी निष्पन्न होऊन त्यांना कसं फासावर लटकवता येईल, हेच महाराष्ट्राला पाहायचंय, हे तुम्हालाही पाहायचंय. त्यामुळे तुम्ही संयम सोडू नका, धीर सोडू नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एसपी कावत यांची कोणत्याही परिस्थितीत मंगळवारी गाठ घेऊन त्यांना या संदर्भामध्ये नक्की विचारा. पण शुक्रवारचा डोक्यातला जो विचार आहे तो पहिल्यांदा काढून टाका, कारण की तुम्हाला तुमच्या पतीला ज्यांनी निर्गुणपणे मारलं त्यांना फासावर लटकलेलं बघायचंय की नाही बघायचंय? मला एवढंच प्रश्नाचं उत्तर द्या, बघायचं की नाही बघायचं? मग आपण आता 18 महिने झटत आहोत ना, मग अजून एवढे ते प्रकरण जर शांत केलं तर काय करायचं? आरोपींना तर फासावर पाहायचंच आहे. आरोपींना तर फासावर पाहायचंच आहे. त्यासाठी तुम्हाला संयमानं राहावं लागेल. ते बघण्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागेल. हा लढा अख्खा महाराष्ट्राची जनता तुमच्या मागे आहे. गेले मी आता 18 महिने झालं, सारखी चक्रा घालून लेकरं घेऊन मी फिरते. तुम्ही पाहताय 18 महिने झाले, कोणती केस एवढी लांब गेली की त्याचे आरोपी सध्या निष्पन्न नाहीत, असं कोणतं झालंय प्रकरण? मग हेच का झालं? मग हाच प्रश्न पडतोय ना, आपला काय जीवनाचा उपयोग आहे? 18 महिने होऊन बी आपले आरोपी, म्हणजे आपला नवरा कशाला मेला हे सध्या आपल्याला माहिती नाही. म्हणजे नक्कीच मुंडेताई, मी आता तुम्हाला म्हणजे जास्त वेळ तुमचा घेतला, मला माफ करा. पण मला इतकंच म्हणायचं, मी जाता एवढंच म्हणेन, आता जी आपण ज्ञानेश्वरी मुंडे यांची आर्त हाक ऐकली आहे, माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, प्रत्येक प्रकरणामध्ये मग कुणीही असो, त्या व्यक्तीला जिच्यावर अन्याय झालाय त्या कुटुंबियाला न्याय देणं हे आपलं काम आहे. त्यामुळं नवनीत कावत जे एसपी म्हणून बीडचे आता काम करतायत किंवा या प्रकरणामध्ये तपासी अधिकारी म्हणून काम करतायत, या सगळ्यांना आमची प्रसार माध्यमांतून विनंती आहे की या कुटुंबाला न्याय द्या. कारण की ज्ञानेश्वरी मुंडे यांची हालत आता आपण पाहिली. आपल्या पतीबद्दल काय झालंय हे त्यांना जर 18 महिन्यांनी कळालं असेल तर काय म्हणजे आपल्या पतीबद्दल एखाद्या या गोष्टीची जेव्हा वाच्यता होते तेव्हा त्या पत्नीची अवस्था काय होत असेल. आताच त्यांनी सांगितलं की त्यांची आई महादेव मुंडेंची, यांची देखील वाईट अवस्था आहे, लहान लहान लेकरं आहेत. त्यामुळे बीड मधल्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना माझी विनंती आहे की कृपया महादेव मुंडे या प्रकरणात सगळ्यांनी मिळून लक्ष घाला, सरकारपर्यंत हा आवाज पोचवा, ज्ञानेश्वरी मुंडे त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्या आणि महादेव मुंडे यांची ज्यांनी हत्या केली आहे त्या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कोणत्याही परिस्थितीत फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून या सगळ्या नराधमांना फासावर लटकवा, एवढीच फक्त विनंती आता या मायबाप सरकारकडे करू शकतो. आणि ही विनंती मी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वतीनं करतोय. ताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. तर या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत मी मंगळवारी कावत सरांची भेट घेणार आहे, नाहीतर मग मी शुक्रवारी माझ्या लेकरा बाळांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आत्मदहन करणार. आता या माऊलीनं दिलेला इशारा, त्यांचं नावही ज्ञानेश्वरी आहे, या माऊलीनं दिलेला जो इशारा आहे तो इशारा खरं म्हणजे आता सगळ्यांनी ऐकावा. सरकारला माझी विनंती आहे, तिथल्या आमदार खासदारांना बीडच्या विनंती आहे की या प्रकरणात देखील जसं संतोष देशमुख प्रकरणात सगळ्यांनी आवाज उठवला तसाच आवाज महादेव मुंडे या प्रकरणात देखील सगळ्यांनी उठवावा आणि कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणातले आरोपी अटक करून त्यांना
कठोरात कठोर कशी शिक्षा होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, एवढीच फक्त विनंती मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.